ओम नमो नारायणाय. आपण ऐकत आहोत सद्गुरू श्री शंकर महाराजांच्या कथा. एकदा महाराज अनेक भक्तांबरोबर नगरहून गिरनारला आले. एका भक्ताचा 10 वर्षाचा मुलगा चालायला तयार होईना. 10,000 पायऱ्या चढून वर जायचे होते. तर महाराजांनी त्या मुलाला खांद्यावर घेतले आणि झपझप पावले टाकत डोंगर चढून ते अर्ध्याच तासात वर दत्तात्रयांच्या शिखरावर पोहोचले. ज्यांना मदतीशिवाय चालता यायचं नाही ते मुलाला खांद्यावर घेऊन 10,000 पायऱ्या अर्ध्याच तासात कसे चढले? गिरनार पर्वतावर गेल्यावर महाराजांनी अलग पुकारला तर शेकडो साधू तिथे जमा झाले. मुलगा चकित झाला. अत्यंत उंच शांत ठिकाण, काळोख, आणि हे एवढे साधू कुठून कसे आले? पुढे महाराज गिरनारवर 8 दिवस राहिले. ते निशंकपणे कुठेही फिरत होते. एकदा त्यांना सिंहाबरोबर फिरताना लोकांनी पाहिले. गिरनारहून निघताना महाराजांच्या मनात आले साधूंना जेवण द्यावे. त्यांनी शंख फुंकला. दत्तात्रयांच्या स्थानाजवळ स्वयंपाकाची जागा होती. कणकीचे भाजलेले गोळे आणि भाजी हे पदार्थ जेवायला होते. शंख फुंकल्यावर साधूंचा लोंढा आला. सगळे जेवायला बसले. कणकेचा एक एक गोळा मोठ्या नारळा एवढा. एक एक साधू 75 ते 80 गोळे खात होते. भक्त विचार करू लागले, आपण एका गोळ्यात ठार होणार. यांचा हा केवढा आहार? न राहून एका भक्ताने एका साधूला विचारले, तुमचा हा एवढा आहार कसा? प्रश्न ऐकून साधू म्हणाला, जेव्हा अवधूत येतात तेव्हाच आम्ही जेवतो. एरवी वायुभक्षण करून राहतो. दुपारच्या 12 वाजता पंक्ती बसल्या. त्या मध्यरात्रीपर्यंत चालल्या होत्या. महाराज स्वतः वाढत होते. सगळे साधू तृप्त होत होते. भक्तांना मात्र आश्चर्य वाटत होते. किती साधू जेवले, किती अन्न लागले, स्वयंपाकासाठी हे एवढे सामान कोणी आणले, साधूंना कोणी बोलवले, हे साधू कुठले आहेत, रात्रीची प्रकाश व्यवस्था, पाण्याची सोय ही सगळी कोणी केली? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे एकच होती, जे साधूने सांगितले होते, जेव्हा अवधूत येतात तेव्हाच आम्ही जेवतो. महाराज स्वतःच अवधूत दत्त दिगंबर होते, यात थोडासुद्धा संशय नव्हता. एकदा एका विद्वान पंडितांनी महाराजांना शंका विचारली, श्रीकृष्णांनी अर्जुनाला गीता कशी सांगितली? युद्ध चालले असताना एवढी गीता सांगायला श्रीकृष्णाला वेळ तरी कसा मिळाला हे समजत नाही. तर महाराजांनी त्या माणसाला जवळ बसायला सांगितले. तो जवळ बसला आणि क्षणात निघूनही गेला. सगळे लोक बघत होते. आता महाराज काय उत्तर देतात याची वाट पाहत होते. दुसऱ्या दिवशी लोकांनी त्या माणसाला विचारले, महाराजांनी उत्तर द्यायच्या आत तू निघून का गेलास? तर तो म्हणाला, मी महाराजांजवळ बसलो तर महाराजांच्या ठिकाणी मला प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण दिसले. त्यांचे तेज एवढे अपार होते की मी दिपून गेलो. मला ते सहन होईना म्हणून मी निघून गेलो. एका भक्ताला अरबस्तानला जायची इच्छा होती. महाराज त्या भक्ताला घेऊन अरबस्तानला गेले. तर तिथे महाराजांचा अरबी पोशाख होता. अरबी भाषेतच ते बोलत होते. तिथले लोकही महाराजांना मानत होते. अनेक चमत्कार महाराज तिथे करत होते. ते सर्व त्या भक्ताने परत आल्यावर सगळ्यांना मोठ्या आनंदाने सांगितले. मध्य प्रदेशात एकदा काही दरोडेखोर साध्या वेशात महाराजांकडे आले. महाराजांनी त्यांना ओळखले. म्हणाले, दरोडा घालून चोरी करून तुमचे कल्याण होणार नाही. आयुष्यभर सरकारी यंत्रणेला भिवून जगण्यापेक्षा आपला घाम गाळून ताठ मानेने स्वाभिमानाने जगावे. ह्या जन्मासाठीच नाही तर पुढच्या जन्मासाठीही काहीतरी पुण्य जोडावे. महाराजांनी आपल्याला ओळखले हे बघून दरोडेखोर ओशाळले.
आणि त्यांनी महाराजांपुढे धंदा बंद करण्याची शपथ घेतली. तर महाराजांनी त्यांच्यावर कृपा करून त्यांना चांगले आयुष्य प्रदान केले. आज आपण इथेच थांबू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. हरि ओम तत्सत.